आपल्या महाराष्ट्रामध्ये संत होऊन गेले आणि आपल्या महाराष्ट्राची ओळख संतभूमी आहे. असे संत आहेत आणि त्या संतांपैकी एक ज्यांचं नाव आपण आदरानं घेतो, ज्यांची समाधी आपणा सर्वांना ज्ञात आहे, पण त्या समाधीचा जास्त प्रचार प्रसार नाही आहे. चोखोबारा आहे आणि चोखोबारा यांचा अभंग आहे. चोखोबारा सांगतायत, तुटला आयुष्याचा दोरा. हे जे आयुष्य आहे ना महिला मंडळ, हे जे आयुष्य आहे ना, हे दोऱ्याप्रमाणे आहे. दोऱ्याप्रमाणे एखादी दोऱ्याचा रीळ असावा, रीळ, आणि तो मग तो रीळ घ्यावा. एका टोकापासून दुसरं टोक येईपर्यंत अख्खा दोरा आपल्याला उलगडावा लागतो बाबा, अख्खा दोरा उलगडावा लागतो. आणि तो जो दोरा आधीमध्ये जर कट असेल तर आपण तो दोरा काय करतो, फेकून देतो. तसा हे शरीर आहे, हा दोरा आहे. 80, 70, 50, 60, 40, 30, 20, 10 जिथपर्यंत तुमचं आयुष्य आहे तिथपर्यंत तुम्हाला तो दोरा घेऊन जातोय. आणि एकदा जर का तो आयुष्याचा दोरा तुटला की तुम्ही किती न वानायचा प्रयत्न करा. आपण घरातलं एखादं दोऱ्याचं बिंडुळं संपलं की आपल्या त्यांना सांगतो दोरा घेऊन या. हा दोरा कधी आणायचा माघारी? हा दोरा माघारी येणार नाही. शरीराचा दोरा आहे. महाराजांनी उदाहरण दिलं, तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा. ज्या वेळेस हा दोरा तुटेल, ज्या वेळेस हे शरीर ठेवून जावं लागेल, राहिलेला सगळा काय आहे? पसारा आहे, पसारा. बायका, पोरं, घर दार, जमीन जुमला, कोट्यांची संपत्ती तुमची काय आहे? पसारा. टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. जेवढे तुमचे घरातले, जेवढे तुमचे पाहुणे, जेवढे रावळेत, जेवढे संबंधित आहेत, सगळे तुम्हाला काय करणार आहेत? सोडणार आहेत. मग महिला मंडळ, पुरुष वर्ग तुम्ही म्हणणार महाराज मग सोबत कोण येणार आहे? यांच्यापैकी सोबत कोणच येत नाही, कोणच येत नाही. टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. ते फक्त तुम्हाला काय करतात? वाटा लावतात. पुरुष वर्ग कुठपर्यंत माहिती आहे का? स्मशान भूमीपर्यंत. तिथनं वाटा कोण लावतो? तिथनं वाटा लावाय आपल्याला कोणी नसतं. म्हणून अवघे सुखाचे सांगाती. महाराज म्हणले, जोपर्यंत आपण जिवंत आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे सुख भेटतंय, जोपर्यंत आपल्याकडे पैसा आहे, तोपर्यंत सगळे आपल्या जवळ आहेत. अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही आणती. शेवटच्या वेळेला कोणी आपल्या सोबत येणार नाही. म्हणून चोखोबारा आहे म्हणतात, चोका म्हणे फजित खोर आणि माझे माझे म्हणती घर. हे जे तुम्ही शरीर माझं माझं म्हणताय ना, हे तुमचं नाही. महाराजांनी सांगितलं, अवघे माझे माझे म्हणती घर. हे जे शरीर तुम्ही माझं माझं म्हणताय ना, ते तुमचं अजिबात नाही. ते इथं ठेवून जावं लागणार आहे. म्हणून महाराज म्हणतात, टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. विठाल 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 आज नैमित्तिक कीर्तन आहे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आज नैमित्तिक कीर्तन आहे म्हणजे आज फक्त वर्ष श्राद्धाचं बोलायचं. मनुष्य देह गेल्यानंतर कुठे जातो, कसा जातो, काय होतं देहाचं, मनुष्य देहाला एकदा अग्नी दिला की संपतो का विषय, हे सांगण्याचं आजचं कीर्तन, नैमित्तिक कीर्तन म्हणायचं याला. आणि त्या निमित्तानं या चव्हाण परिवारानं केलेला हा 8 तास आहे. खरं तर आपल्या घरामधून वडील गेले, आई गेली, घरातील कोणतंही नातेवाईक जाऊ द्या, आणि आपण त्यांच्या मागं, त्यांच्या पश्चात वर्ष श्राद्ध किंवा त्यांची पुण्यतिथी आम्ही म्हणतो कीर्तनं नका ठेव. काही लोकांना लगे वाटतं की वर्ष श्राद्ध करा म्हणतात म्हणजे कीर्तन ठेवा. कीर्तनं नाही केली तरी जमते नाही. तुम्ही अन्नदान करा, वस्त्रदान करा, ज्ञानदान करा, संपत्ती दान करा. कुणाकडे 10 एकर असलं त्यातलं एकरभर दान करून टाका. कुणाकडे 4-5 तोळं जास्त असेल तर त्यांनी कीर्तनकाराला 2-3 तोळं देऊन टाका. म्हणजे त्यांच्या नावानं देऊन टाका, गेलेल्या माणसाच्या नावानं. असं म्हणजे चव्हाण परिवारातून एक आधारवड गेलं. महिला मंडळ, पुरुष वर्ग, मी तुम्हाला सांगू, घरामध्ये एक कर्ता असतो आणि तो कर्ता जर निघून गेला, मारुती महाराज, त्या कर्त्याची उणीव आपल्याला वर्षभर वाचते. गेल्या 4-5 महिन्यापासून आमचे जे दादा आहेत, विक्रम दादा, मला रोज फोन करतात आणि रोज म्हणतात, महाराज आपली तारीख लक्षात आहे का? आणि आपले वडील गेल्यानंतर आपल्या वडिलांचं श्राद्ध करणं किंवा आपल्या वडिलांचं जे आपल्यावरती उपकार आहेत, जन्म दिलेलं हे काय आपल्यावरती उपकार आहेत, या उपकारातून जर तुम्हाला उतराई व्हायचं असेल तर काय करावं लागतं?
तुम्हाला त्यांचं गेल्यानंतर जे क्रियाक्रम आहे किंवा ज्या ज्या क्रिया सांगितलेल्या आहेत मी पुढं सांगणारच आहे, त्या तुम्हाला कराव्याच लागतात. म्हणून गेल्या वर्षी याच घरातून मारुती सदाशिव चव्हाण यांना या दिवशी जाणं झालं आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मी मारुती चव्हाण आई या ठिकाणी आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव आमचे मित्र आणि आमचे मार्गदर्शक विक्रम मारुती चव्हाण, त्यांची एक सून आहेत प्रियंका विक्रम चव्हाण आणि एक बहीण आहे मोनाली जितेंद्र हरिहर. म्हणजे मारुती महाराजांना या ठिकाणी दोन चिरंजीव आहेत, म्हणजे एक पोरगा आणि एक पोरगी. मुलीचं लग्न झालं, विक्रमदादाचंही लग्न झालं, नातवंड आली. पण तुम्हाला सांगू, हे शरीर ज्या वेळेस भगवंताचं सांगणं येईल, हे ज्या वेळेस भगवंताचं बोलावणं येईल ना, त्यावेळेस हे शरीर किती जरी सोडायचं नाही म्हटलं, हे शरीर सोडावंच लागतं. तू म्हणसान महाराज सगळ्याला जायचं आहे म्हणताय, बसलेली मंडळी तुम्हाला जायचं आहे, महिला मंडळ तुम्हाला जायचं आहे, बाजूला टाळकरी उभं आहे टाळकरी तुम्हाला जायचं आहे, ज्यांच्या पुढं माईकवालं तुम्हालाही जायचं आहे, सिस्टीमवालं दादा तुम्हालाही जायचं आहे, पकवाजे मास्तर तुम्हालाही जायचं आहे. मग तुम्हाला सगळ्याला प्रश्न पडला असेल, मग कीर्तनकार तुम्हाला एकट्यालाच राहायचं आहे का? नाही, मलाही जायचं आहे. पण तुम्हाला सांगू, ज्या वेळेस भगवंताचा मिस कॉल तुम्हाला येईल त्यावेळेस हे जेवढं काय आहे ना, तो स्वतः हे जे दिसतंय ना हे कोणाचं नाही. तुम्हाला जे माझं वाटतंय, ज्याला तुम्ही फॅरन लावली लावताय महिला मंडळ, ज्याला पावडर लावताय पुरुष वर्ग, हे जे तुम्ही याला जेवढं सजवताय ना, काही जण आता आली सक्रात 14 तारखेला प्रत्येकाला वाटते, प्रत्येक महिलेला वाटते माझ्या कानामध्ये अजून थोडंफार असावं, माझ्या गळ्यामध्ये अजून थोडंफार असावं. म्हणजे सजवायचं काम करतोय. पण ज्या शरीराला सजवताय ते शरीर कोणाचं आहे? ते शरीर आहे काळाचे धन कुबेराचे, ते आहे काळाचे धन कुबेराचे, ते आहे काळाचे धन कुबेराचे, ते आहे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे? हो, हो, हो. जे शरीर तुम्ही माझं म्हणताय ना, ते शरीर तुम्हाला भगवंतानं दिलंय. तुम्हाला जे शरीर तुम्ही माझं म्हणताय ना, ते भगवंताने उसनं दिलंय, उसनं. आणि थोड्या दिवसासाठी दिलंय हो, राहणार नाही, कोणाचाही राहत नाही, पण थोड्या दिवसासाठी दिलंय, थोड्या दिवसासाठी. पण आपण एवढं विसरलो की आपल्याला त्या देवाचा विसर पडला. कितीतरी लोक आम्हाला विचारतात देव आहे का? वीर महाराज लोक विचारतात देव आहे का? मी लगे प्रश्न करतो, वारा दिसतो का? वारा दिसतो, पण आहे ना. तसा देव दिसत नाही पण देव आहे. पण त्या देवानं तुम्हाला शरीर दिलंय. त्या शरीर कशासाठी दिलंय? माझं नाव घ्या. महिला मंडळ, ज्या वेळेस तुम्ही नवऱ्याच्या घरी आला ना, नवऱ्याच्या घरी लग्नात फक्त एकदाच नाव घेतलंय, एकदाच नाव घेतलंय. नवरा अजूनही तुमचा सांभाळ करतोय. फक्त जीवन जगत असताना महिला मंडळ पुरुष वर्ग, माझ्या देवाचं एकदा नाव घ्या, आयुष्यभर देव तुम्हाला विसरणार नाही. अरे काय घेऊन बसला संपत्ती? या पृथ्वी तलावरती सगळ्यात जास्त संपत्ती रावणाची होती. राहिला का? राहिला का? नाही. अहो काय घेऊन बसला? बायका पोरं. सगळ्यात जास्त बायका पोरं माझ्या देवाला होत्या. 16,108 बायका माझ्या देवाला होत्या. राहिला का? सगळ्यात गोड आवाज. गेले 2 वर्षापूर्वी त्यांना जाणं झालं. लता मंगेशकर गेल्या की त्यांना सुद्धा राहता आलं नाही हो. अनाथांच्या माय झाल्या. अरे हजारो पोरांची आई झाली. सिंधुताई सपकाळ, सिंधुताई सपकाळ गेले हो. हजार लेकरांची आई होणारी आईला जावं लागतंय. तुम्ही फक्त एका आईचं आणि एका पोराचं काय घेऊन बसला हो? सगळं सोडावं लागतंय. आणि माझं तुम्हाला सांगू, हे जे शरीर आहे ते भगवंताने तुम्हाला दिलंय.
आपण एखादी खुली भाड्यानं घ्यावी, भाड्यानं महाराज एखादी खुली भाड्यानं घ्यावी आणि भाडे करू, त्या भाड्याच्या खोलीत राहावा आणि एक दिवस मालक तिथं यावा आणि मालकानं सांगावं, हो बाहेर खोली खाली करावी लागेल. तसं हे शरीर आहे ना, हे भगवंताचं आहे. ज्या वेळेस तो भगवंत म्हणे हो बाहेर, सोडावं लागेल. कोणाचं इथे तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. ते आहे काळाचे धन कुबेराचे, ते आहे काळाचे धन कुबेराचे. देह आहे काळाचे धन कुबेराचे. आपण कुठल्या संपत्तीचा गर्व घेऊन बसला हो? मी बोलताना सांगितलं, सगळ्यात जास्त संपत्ती रावणाची होती या पृथ्वीतलावरती. आपली अगरबत्ती कुठं लावायची? 3-4 लाखाची आपली संपत्ती. अहो, ती संपत्ती आपल्याला ठेवून जावी लागते. काही सोबत येत नाही. तुम्ही म्हणसान महाराज आम्ही लाखोंनी कोट्यांनी परपंच करतो, कोट्यावधीचे बंगले महिला मंडळ पुरुष वर्ग, आमची पोरं ही काम करतात ती काम करतात. पण तुम्हाला खरं सांगू ना, राधाच्या गादीवरती आज मी जेवढं काय कमवतोय, जेवढं काय आहे ना, जसं देवानं पाठवलंय देव तसं महागारीने येणार आहे. धन कमवणी कोट्यानं कोटी आणि संगे नये रे लंगोटी. जोपर्यंत आहात तोपर्यंत आपण काय करायचं, चांगलं वागायचं. आमचे तुकोबार आहे कितीतरी अभंगातून म्हणले, असं वागा तसं वागा, हे करा ते करा. पण लोक ऐकायला तयार नाहीत. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला आणि करटाळी बोला मुखे नाम, लोक ऐकतच नाहीत. पण तुकोबारायांनी सांगितलं, तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जेवढं तुम्ही चांगलं वागाल ना, तेवढं तुम्ही पाठीमागं कीर्ती रूपानं राहाल. तुम्हाला सांगू, भगवंताचं नाव का राहतंय माहितीये? चला, भगवंत तर आपल्याला सगळ्याला, टाळकरी बसलेली मंडळी, भगवंत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. कुणाला इथं टाटा, रतन टाटा काही दिवसापूर्वी गेले, माहिती आहेत तुम्हाला? महिला मंडळ पुरुष वर्ग, रतन टाटा. अहो, रतन टाटा या पृथ्वीतलावरती, रतन टाटांचं नाव का राहिलं माहितीये? संपत्ती किती जरी होती तर त्या माणसाला गर्व होता का? अहो, गर्व कोणत्या गोष्टीचा होता? गर्व कुठल्याही गोष्टीचा अजिबात नव्हता. एकही वारसदार प्रसाद महाराज त्यांच्या मागं नव्हता. असे रतन टाटा, अशी लोक मागं राहतात. धर्मेंद्र गेले, धर्मेंद्र कितीतरी दिवसापूर्वी. धर्मेंद्रांचं कितीतरी संपत्ती कमवले. लोक कुठली राहतात? तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जीवन जगत असताना चांगल्या प्रकारे जगा, आपला त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे. म्हणजे तुकोबारायाने तुम्हा आम्हाला सगळ्याला सांगितले, जीवन जगत असताना कीर्ती रूपानं उरा. मेला तरी तुमचं देह जाईल, पण तुमचं नाव जाईल का? नाही. आज मारुती महाराज आपलं नाव आहे मृदुंग क्षेत्रामध्ये. आज जरी मारुती महाराज आज ना उद्या गेले, तर मारुती महाराज तुम्हाला सांगू, जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत मारुती महाराज पुरी नाव राहील. आपण जाईल. आज कुमार महाराज गेले, जाता जाता प्रवास आहे, काय खरंय कुणाचं? आज कुमार महाराज जर गेले तर कीर्ती रूपानं कुमार महाराज थोड्या का व्हायना दिवस राहतील ना, थोड्या का व्हायना. मी म्हणतो नाही मी शेवटपर्यंत राहायचो, पण 5-10 वर्ष तर राहील ना. माझं म्हणणं तेच आहे, जोपर्यंत राहत ना तोपर्यंत लोकांची चांगलं वागा. कारण हे जे देह आहे ना, हे देहाचं काय घेऊन बसला तुम्ही? आता घराच्या बाजूला, गावाच्या बाजूला जरी एखादी गाई मेलेली टाकली ना, त्याचा जेवढा दुर्गंध येतो महिला मंडळ, त्याच्या पटीनं 10 पटीनं जास्त आपल्या शरीराचा दुर्गंध आहे. हे दिसतंय वरनं चांगलं. काही लोक गोरी आहेत, काही लोक काळी आहेत, काही लोक सावळी आहेत. पण हे जे शरीर आहे ना, सगळ्याचा वास सारखा आहे. म्हणून तुम्हाला सांगू, जोपर्यंत राहात तोपर्यंत भगवंताचं नाव घ्या. त्या भगवंतांनी हा देह तुम्हाला देवाचं नाव घ्यायला दिलाय. ज्यावेळेस तुम्ही आईच्या पोटामध्ये होता ना, आईच्या पोटामध्ये, त्यावेळेस देवाला सांगितलंय, देवा आत्ता मला यातून बाहेर काढ,
बाहेर गेल्यापासून तुझं नाव कायमस्वरूपी घेईन आणि जर काही विसरलो तर तुझी शपथ इथून पुढे तुझं नाव विसरणार नाही. कुणाच्या पोटातून बाहेर येताना सांगितलं? आईच्या पोटातून. पण बाहेर आल्यावर काय केलं? विसरली तया विसरली तया थोर झाली हाने, विसरली तया थोर झाली हाने, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. हे पचतील खाणी, हे पचतील खाणी, चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हाने, विसरली तया थोर झाली हाने, विसरली दया थोर झाली हानी, विसरली दया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हाने, पचतील खाणी, पचतील खाणी, चौऱ्याशीच्या विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी, पचतील खाणी, चौऱ्याशीच्या वा. आमच्या टाळकऱ्यांसाठी आणि वाजवणाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 तासामध्ये तुम्हाला भगवंताचं नाव असं घेता येत नाही पुरुष वर्ग बरं का. पण 2 तासामध्ये हे गाणारे मंडळी, हे वाजवणारे मंडळी तुम्हाला मंत्रमुग्ध करून टाकतात. हिथं जोपर्यंत हात तुम्हाला जरा कर्कश वगैरे आवाज येत नाही ना, काय येत नाही माहिती आहे? देवाचं नाव आहे. कडू कसं लागेल? देवाचं नाव आहे, कडू लागतच नाही. आम्हाला माहिती आहे देवाचं नाव घेतल्यावर काय होणार आहे, चांगलं होणार आहे. पण आम्ही देवाचं नाव घेतो का? नाही नाही नाही. आमचं नाव जर राम असेल, पुरुष वर्ग उदाहरण देतो, आमचं नाव जर राम असेल तर आम्ही राम नाही म्हणत, कारण देवाचं नाव तोंडात येत आहे ना, आम्ही राम्या म्हणतो. अजिबात देवाचं नाव तोंडात येत नाही. पण तुम्हाला सांगू, 2 तास कीर्तनाला जात जावा. काही लोक 12 सव्वा 12 झाली की फुलाच्या टायमिंगला येतात आणि आले की मागणं हात करतात, उरका की. मालकाने एवढा अट्ठास केलेला असतो, एवढा मोठा मंडप टाकायचा, एवढे वाजवणारे गाणारे बोलवायचे आणि आल्यावर लोकांनी म्हणायचं उरका की. अहो पण तुम्हाला सांगू, वर्षश्राद्ध करायची प्रसाद महाराज 2 कारणं आहेत. 2 कारणं आहेत. दोन्ही कारणं तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस आपला आत्मा या घरातून निघून जातो त्यावेळेस आपण त्या आत्मा गेल्यानंतर जेवढी संपत्ती खातो ना, त्या आत्म्याची खातो, किंवा जेवढी संपत्ती त्यांनी कमवली आपण त्या संपत्तीच्या जीवावरती बोलत असतो. गेल्यानंतर त्या आत्म्याच्या पश्चात त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्यासाठी आपण त्यांचं काय करावं लागतं? वर्षश्राद्ध करावं लागतं. वर्षश्राद्ध नाही केलं, आठवण तर काढायची. मग काय करतात ते? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुम्ही त्यांचं वर्षश्राद्ध जर केलं, तुम्ही त्यांचं नाव जर काढलं तर ते काय करतात? तुम्हाला आशीर्वाद देतात महिला मंडळ. आणि तुम्ही म्हणता महाराज हे सांगायचा भाग झाला, एकदा नका करू वर्षश्राद्ध कुणाचं. लगी नागबडी चालू होतो, नाशिक चालू होतं, त्र्यंबकेश्वर चालू होतं. बामण काकाकडे जर गेला तुम्ही महिला मंडळ पुरुष वर्ग, आता जास्त करून महिला मंडळ तुम्हीच जातं बामण काकाकडे. तुम्ही जर बामण काकाकडे गेला, बामण काका म्हणतात काय? पितृदोष आहे, पितृदोष. पितृदोष जर लागायचा नसेल तर काय करावं लागेल? वर्षश्राद्ध करावं लागेल. का? कारण त्या आत्म्याचा आपण काय करतोय? खातोय. त्यांनी जेवढं कमवलं तेवढं आपण खातोय ना. बरं मी म्हणतो नाही, त्यांनी कमवलं नसलं आपण त्यांचं खात, त्यांनी नसल 10-5 एकर कमवलं नाही, नसलही केलं, पण त्यांनी आपल्याला काय दिलाय? जन्म दिलाय ना. त्या जन्मातून उतराय होण्यासाठी त्यांचं वर्षश्राद्ध करावं. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण चित्ती सर्व काळ. आणि तुम्हाला महिला मंडळ जर का आम्ही हे नाही केलं
तर काय होतं माहिती हो का? हकट त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला पुत्र झाला काय करतात आहाकाडा करतात. मग तुम्हाला या ठिकाणी सारखं काय ना काय सांगितलं जातं. बामन काका म्हणतात तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला लग्नात अडचणी येतात, तुम्हाला कुठल्याही गोष्टीला अडचणी येतात. जर का तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती किंवा आहाकाडा करती तयाचे पितर, हे झालं पहिलं कारण दादा, हे झालं पहिलं कारण. दुसरं कारण कीर्तन का करायची, वर्षश्राद्ध का करायचं, तर बसलेले मंडळी हा आत्मा आज आपल्यातून गेला, हा जीव आज आपल्यातून गेला, मारुती काका जर आपल्यातून आज गेले तर बसलेले मंडळी हे कीर्तन यासाठी असतं, एक ना एक दिवस आपलं सुद्धा असंच वर्षश्राद्ध होणार आहे. आणि हा विचार करायला लावण्यासाठी हे कीर्तन आहे. प्रत्येक देहाला जायला लावणार, प्रत्येक देह गेल्यानंतर काय होणार हे विचार करायला लावणारं कीर्तन आहे. तुम्हाला सांगू, रस्त्याला एखादा भिकारी फिरावा, भिकारी आता त्या आल्या समोर म्हणून सांगतो, त्या मायमाऊली रस्त्याने एखादा भिकारी फिरावा, त्यांच्या पाठीवरती प्रसाद दादा एखादं ठिका असावं, ठिक बसलेले मंडळी एखादं ठिका असावं, भिकारणीच्या पाठीवरती एखादं ठिका असावं, ठिक. आणि भिकारणी काय करते, रस्त्याच्या बाजूला पडलेली बॉटल काय करते, त्या पिशवीत टाकते. मारुती महाराज पिशवीत टाकते, थोडी पुढे जाते, थोडी कागद पडलेले दिसतात, काय करते, त्या पिशवीत टाकते. रस्त्याच्या बाजूला लोखंड पडलेलं दिसतं, पिशवीत टाकते. कोण, भिकारीन. रस्त्याच्या बाजूला घाण पडलेली दिसते, काय करते, पिशवीत टाकते. रस्त्याच्या बाजूला 10 रुपये 50 रुपये पडलेलं दिसते, काय करते, घेते, पिशवीत टाकते. कोण, भिकारीन. मी एवढ्या वेळ भिकारणीचं नाही सांगत, तुमचं आमचं सांगतोय. एक दिवस त्या भिकारणीला जायची वेळ येते. रोज उश्याला जमा केलेला कचरा, रोज उश्याला जमा केलेला कचरा भिकारीन एक दिवस सगळं सोडून जाती. हे भिकारीणींमध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, जेवढं आजपर्यंत कमावतोय तेवढं सगळं उश्यालाच आहे की. बँकेत एफड्या केल्या, बँकेत पैसा नेऊन टाकला, पैसा खर्च होईल म्हणून सोनं केलं, सोनं खर्च होईल म्हणून रानं घेतली, सगळं मस्त उशाला आहे. पण तुम्हाला सांगू, जर तुम्हाला मृत्यू पैसे देऊन विकत घेता आला असता तर या पृथ्वीतलावरती एकही माणूस मेला नसता. म्हणून हा विचार करायला लावणार काय आहे, हे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. म्हणून बसलेले मंडळी, कोणाच्या जरी वर्षश्राद्धाला तुम्ही गेला तर कीर्तनाला लवकर जाऊन बसत जा. कारण कीर्तनांमध्ये महाराज तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगत असतात, ज्या शरीराचा गर्व आहे ना, ते शरीर एखाद्याला ठेवून जावं लागलं, तुम्हाला देखील आम्हाला देखील ते शरीर ठेवायचं आहे. या शरीराचं गेल्यानंतर काय होतंय, या शरीर, हे जर शरीर आहे, ज्या शरीराला आपण काय लावून चांगले चांगले कपडे घालून 1000 रुपये 200 रुपयाचं कापडाचं मीटरचं कापड घेऊन जर शिवून घालतो, हे शरीराचं काय होणार गेलं, शरीराची होय माती कोणी का मानये आणती, शरीर जायाचे ठेवणे अंती येती. आज सगळं जेवढं काय आहे ना तेवढं ठेवून जायचं आहे. तुम्हाला महाराज तुम्ही मला बराच वेळ झालं एवढंच सांगताय, एवढंच का सांगताय, तर तुम्हाला एवढंच सांगतो पुरुष वर्ग महिला मंडळ, हे जी दुरी ना, ही दुरी, इकडे बघा, ही जी दुरी ही शरीराची दुरी एकदा जर का तुटली पुन्हा जोडता येत नाही. म्हणून जोपर्यंत दुरी ना दुरी, तोपर्यंत सगळ्याशी चांगलं वागा, सगळ्याशी चांगलं बोला आणि सगळ्याशी प्रेमाने बोला. महाराजांना तसंच वाटलं असेल, ही जर का एकदा शरीराची दुरी गळून पडली किंवा तुटली तर राहिलेला काय आहे, निस्ता पसार आहे. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात
तुटला आयुष्याचा दोरा 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 वाह! तुटला आयुष्याचा दोरा हे तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा येरवावू गाप सारा येरवावू गाप सारा ताकोनी पळती रांडा पोरे ताकोनी पळती रांडा पोरे ताकोनी पळती रांडा पोरे ताकोनी पळती रांडा पोरे महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं तुटला विषयाचा दोरा एरवा उगा पसारा. तुम्ही हे शरीर एकदा जर का ठेवलं ना राहिलेला सगळा पसारा आहे. हे जे शरीर आहे हे शरीर ठोवा लागणार आहे. हे शरीर कुठल्या वेळी कसं ठोवा लागणार कोणाला माहीत नाही. कुणाला 50व्या वर्षी मरण येतं, कुणाला 40व्या वर्षी मरण येतं, कुणाला 60व्या वर्षी मरण येतं, कुणाला 100व्या वर्षी मरण येतं. हे तुम्हाला सांगू या पृथ्वीतलावरती कोणी राहत नाही. तुम्ही म्हणता देवाचा बाप देव सगळ्याला जावं लागलं ना. येते ना हिवरो आली अवतार एरते पामर जीव किती. देवाच्या बापाला देवाचं नाव घेऊ घेऊ मारावं लागलं. राम 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 राम. हा अयोध्याचा राजा दशरथ कोणाचं नाव घेऊन गेला? देवाचं नाव घेऊन मारावं लागलं देवा. हा म्हणून तुम्हाला सांगू गर्व कोणत्याच गोष्टीचा नसावा. आम्ही आज आम्हाला वाटतं काय आलं काय गेलं किती मोठं झालं काय झालं. आणि मी आवर्जून तुमच्या तालुक्यातल्या असल्यामुळं मी अधिकारानं बोलतो. इंदापूर तालुका धरण आल्यामुळं काय झाला सुजलाम सुफलाम झाला. काय आलं? धरण आलं. आणि जर धरण नसतं तर आज आपण लोकांशी बोलायचं जसं लोकांना बोलणं विसरलो आम्ही. पण तुम्हाला सांगू जुन्या लोकांनी किती भारी लिहून ठेवलं. खरा तो एकची धर्मा जगाला प्रेम पावे जगी जे. पण आम्ही विसरलो. आमची आज बोलण्याची भाषा बदलली. पण तुम्हाला सांगू आज आम्ही भांडणाला लागलो. आज इंदापूर तालुक्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला घमंड आला. पण तुम्हाला सांगू देवाच्या एकदा जर मनात आलं ना ह्याला उचलायचा सेकंद नाही लागत. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना तेथे कोणाचे चालेना. आले देवाच्या मनात तेथे कोणाचे
कोणाच्या मनात जर आलं का नाही की आता याला न्यायचं, तोंडामध्ये घास टाकलेला असू द्या, तोंडामध्ये घास टाकलेला असू द्या, मिस कॉल आला की लगे आता आपण अटॅक म्हणून चाललोय. हां, काय झालं? अटॅक आला. काय झालं? अटॅक आला. पण सरलं, ज्याचं सरलं त्याला थांबता येतं का? आणि ज्याचं उरलं त्याला कितीही जा म्हणलं ती जातं का? म्हणजे आपण एखाद्याला अटॅक आला आणि किती इनामदार डॉक्टर जवळ असला, 20 किलोमीटर 10 किलोमीटर जरी असला, मधोमधच जातो किंवा माणूस. आणि जरी एखादा घरामध्ये झोपलेला असं खाटावर 15 वर्षे 20 वर्ष 25 वर्ष जा म्हणलं तरी जाईल का? नाही जाणं. हां, तुम्हाला ज्याचं सरलंय त्याला जावंच लागतं आणि ज्याचं उरलंय त्याला थांबावंच लागतं. तुम्ही म्हणजा ना आता जाईन मग जाईन, नाही नाही नाही, अजिबात नाही. भगवंत त्याच्या पद्धतीनं खेळ खेळतो. एकदा यमराजा आला, यम, आणि यमाला सगळं लिहून दिलं एकदाच. जसं आपण पेपर देतो पोरांच्या हातामध्ये आणि तो पेपर सोडवायला होतो, तसं यमराजाच्या हातामध्ये त्या भगवंतानं पेपर दिला. हा पेपर घे आणि ज्याप्रमाणे मी सांगितलंय त्याप्रमाणे लोक उचलून आण. हां, आमच्या घरामध्ये तो यमराजा सण सूद काय पाहत नाही. जर का भगवंताने सणसूद आणि यमराजाने सणसूद जर पाहिली असती, पुरुष वर्ग महिला मंडळ, माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात मोठा सण कुठला? बोलत नाहीत का पळत देवची लोक? दिवाळी. आणि ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्यातली लोक जातात. जर का भगवंताने तसं लिहून दिलं असतं तर आपल्यातली लोक गेली असती का? हा, भगवंत काहीही नाही. म्हणून तुम्हाला सांगू, या जगाच्या पाठीवरती तुम्हाला जर उरायचं असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कीर्तिरूपानं उरा. हे जे शरीर आहे, एकदा जर का तुम्हाला भगवंताने सांगितलं ठेवून जा, ठेवावंच लागणार आहे. तुम्ही किती जरी नाही म्हणला, कसं जरी नाही म्हणला, झाला प्रेतरूप. शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा. एकदा तुम्हाला भगवंताच्या नावाची गरज कधी माहिती का? शेवट. काही लोक शेवट जरी आला, असू द्या असू द्या, हा, काही लोकांचा शेवट जरी आला बरं का वीर महाराज, काही लोक 70-80ला जरी पोचली ना, त्यांना म्हणलं देवाचं नाव घ्या. कुठला देवा? गावचा? नाही नाही, गावचा देवा नाही. जनही विश्व निर्माण केलं त्या देवाचं नाव घ्या म्हणलं, नाही. कुठला देवा? देवाचं नाव तुम्हाला 70-80 जरी झालं तरी एखाद्याला देवाचं नाव घेऊ वाटत नाही. पण तुम्हाला सांगू, देवाच्या नावाशिवाय काय नाही. कारण देव विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाच्या नावाशिवाय काय नाही. म्हणून तुम्हाला सांगू, हे शरीर जेव्हा आपल्याला या ठिकाणी ठेवून जायचं असेल, आपण गेल्यानंतर, चला मी माझ्या मुद्द्यावरती येतो. 1 कोटीचा बंगला तुम्ही बांधलेला असू द्या, 50 कोटीचा असो, 1 कोटीचा असो, 50 लाखाचा असो, 10 लाखाचा असो, किती लाखाचा बंगला असू द्या, आणि त्या लाखाच्या बंगल्यामध्ये 10-20 लाखाचं बाथरूम बांधलेलं असू द्या, पुरुष वर्ग महिला मंडळ, माझा तुम्हाला प्रश्न आहे, शेवटची आंघोळ तुम्हाला बाथरूममध्ये का बाहेर? बर, तुम्ही ज्या बाथरूम बांधलंय त्या बाथरूमला तुम्ही सोन्याचे नळ लावलेत, चांदीचे नळ लावलेत, हा, फरशा स्टाईलचे आणल्यात, मोठ्या मोठ्या फरशी, एक फरशी 70-70 हजाराची आणली आहे. त्या फरशीला किंमत आहे का? तुमच्या शरीराला किंमत आहे जायच्या दिवशी. शरीराला आहे. जी फरशी आपण बसवतोय त्या फरशी बसवायला किती आपला अट्टास आहे. ह्याचं उचक त्याचं उचक, हा, ह्याचा बांधकोर त्याचा बांधकोर, किती आपण अट्टास करतो. आज ह्या दुकानातलं बघ, त्या दुकानातलं बघ. अरे तुम्हाला सांगू, ज्या दिवशी तुम्हाला भगवंताचं बोलवणं येईन, झाला प्रेतरूपी. मगाशी म्हणलं, शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानीचा. ठेवून जावं लागणार आहे तुम्हाला. आंघोळ दारामध्येच आहे. किती मखमलीची गादी तुम्हाला घरात झोपायला आणली असली जाधव महाराज, तुम्ही म्हणता ना आमच्या घरामध्ये 10-20 हजाराची गादी आहे, त्या गादीवर नाही तुम्हाला झोप, कडब्याच्या पिंडीवर आहे. मग गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? तुम्ही म्हणता गादी लय मोठी 10-20 हजाराची, पण तुम्ही गेल्यानंतर कडब्याची किती पिंडी? एकच पिंडी. 10-15 चिपाड, तेवढ्याच चिपाडावरती तुम्हाला झोपून जायचंय. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला आज बसायला फॉर्च्युनर आहे, इनोवा आहे, पंच आहे, कुठल्या गाड्या आहेत त्या? होय सदैव दादा, कुठल्या बी गाड्या आहेत त्या, किती बी गाड्या आहेत त्या, पण तुम्हाला सांगू, शेवट तुम्हाला कशावर जायचंय? 4 चाकी. महाराज म्हणतात आम्हाला जाताना बी 4 चाकीच आहे की. 4 चाकीच आहे, पण लोकांच्या खांद्यावरची 4 चाकी.
4 बांबूवरती तुम्हाला जायचंय देवा. आणि जाताना तुम्हाला सांगू, तुम्ही जर कोणी पुरुष वर्ग महिला मंडळ, तुम्ही माझ्या सगळे जुने आहेत आणि मी बी कधी कधी लक्ष देत असतो. माणूस गेल्यानंतर लोक काय काय करतात ते सगळं आम्हाला माहिती आहे. बसलेले मंडळी, माणूस गेल्यानंतर काय काय करायचं कीर्तनकाराला माहीत असतंय, पण कीर्तनकार बाजूला असतो आणि गाव पुढारी त्याचं सरण रचत असतात. काय करतात? सरण कोण रचतं? अय पळस देवकर, कोण रचतं तुमच्या गावचं सरण? गावकरी रस्त्यात आहे. तुम्हाला सांगू, ज्या वेळेस माणूस जाईल ना, ज्या वेळेस त्याला त्या बांबूवरती झोपवलं जातं, तिरडीवरती झोपवलं जातं ना, त्याचे हात बाजूला असे रिकामे असतात. ते रिकामे हात असेच नसतात, त्यातून काहीतरी शिका. आणि एक सूप घेतलं जातं, महिला मंडळ पुरुष वर्ग सूप आणलं जातं. त्या सुपामध्ये काही ज्वारी गहू बाजरी सगळं टाकलेलं असतं. आणि ती जे गेलेलं देह आहे, जे गेलेलं शरीर आहे, त्यांचा हात कशाला लावला जातो? त्या धान्याला लावला जातो. का? कधी तुम्ही विचार केलाय का? नाही, आम्ही विचार नाही करत. आम्हाला फक्त जेवढं चालत आलंय तेवढं पुढं चालवायचं. आली गाडी ढकलायची. आला गेला माणूस की वाट लावायचा. याशिवाय काय काम आम्ही केलं? तुम्हाला सांगू का करायचं हे? माणूस गेल्यानंतर त्याच्या हातामध्ये आपण सूप घेऊन जातो. लक्ष द्या महिला मंडळ पुरुष वर्ग, माणूस गेल्यानंतर आपण सूप तिथं घेऊन जातो आणि सुपामधलं अन्य धान्य त्यांच्या हाताला लावतो. त्या देहाला एक सांगायचं असतंय, रात्रंदिवस पळालो, 70-80 वर्ष काबाड कष्ट केलंय, जीवाचं रान केलंय, पोरांसाठी पळालो, एवढं केलंय, पण तुम्हाला सांगू, जाताना मी सोबत काहीच घेतलं नाही, हे त्या देहाला सांगायचं असतंय. ह्यासाठी ते सूप घेतलं जातंय. अन्न धान्य जेवढं संपत्ती, तुम्ही गेल्यानंतर एखादी महिला जाऊ द्या आणि महिलेच्या पायामध्ये बोटामध्ये काय असतंय? जोडवं असतंय. जोडवं गळ्यामध्ये काय असतंय? मंगळसूत्र असतंय. कानामध्ये असतंय. सगळं महिला एखादी गेली तर आपण काय करतो? गाववाले सांगून लगे काय काढतात? काढून घ्या. भूषणी घेती काढून या, बांधून या देती यमाची या हाती, भूषणी घेती काढून या, सगळं काढून घेतात. आणि पुरुष वर्ग महिला मंडळ तुम्ही लक्ष दिलंय का कधी? ज्या वेळेस आपण जातो ना, आपल्याला ज्यावेळेस तिरडी बांधलं जातं ना, ती जी सुतुळी असते, चित्र डोळ्यासमोर आणा, सुतुळी असती, सुतुळी पॅक वडून बांधली जाते. ती दात खाऊन बांधणारा कसं? दात खाऊन. आणि आपल्याला जर हिथं जर एखाद्याने चिमटा जर घेतला, आपण लगे माघारी वाजवतो. अरे एवढी दात खाऊन सुतुळी वडल्यानंतर आपल्याला कळत नाही काय चाललंय. मग जोपर्यंत ह्या देहामध्ये आत्मा आहे ना, आत्मा, तोपर्यंत आपल्याला कळू द्या ना काय चाललंय. देह गेल्यावर आपल्याला कळत नाही काय चाललंय. चौघांनी खांद्यावरती उचललं, पुरुष वर्ग महिला मंडळीकडे लक्ष द्या, चौघांनी खांद्यावरती उचललं. जे आत्मा गेलाय, जो देह गेलाय, त्याचं तोंड खाली असतंय, जमिनी कडकावर असतंय, वर असतंय. का वर असतंय? असंच नाही, जायचंय कुठं? लक्षेला ठाव स्मशानीचा. आपण गेलेलं, एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपण समोर जे त्यांच्या मागं जे उरलेले आहेत, मुलगा असेल, भाव असेल, छोटा भाऊ, मोठा भाऊ, मुलगा, लहान मुलगा असेल, आपण त्यांच्या हातामध्ये काय देतो माहिती आहे? ते जे देतो ना, त्या धुराच्या दिशेनं त्यांना जावं लागतं. तिथं दिसत नाही काय? तुम्हाला सांगतो, तो धुराच्या दिशेनं कुठं जातं? स्मशानभूमीपर्यंत जातं. आणि एकदा स्मशानभूमीमध्ये टेकवल्यानंतर, पुरुष वर्ग आपल्याला फास्टवर कळलं, एकदा स्मशानभूमीमध्ये आपल्याला टेकवल्यानंतर सगळे सोयरे पै पाहुणे सगळे येतात. बायको असते, पोरं असतात, भावकी असते, रावकी असते, सगळे रडतात. स्मशानात रडू कालवा करतात. गावकरी मगाशी म्हणल्याप्रमाणे गावकरी काय करतात? सरण रचतात. पण तुम्हाला सांगू, तुम्हाला खरं सांगतो, जी आत्मा गेलाय, जो देह गेलाय, त्याचं डोकं कुठं असावं? कुठल्या दिशेला? बसलेले मंडळी, जो आत्मा गेलाय त्या आत्म्याचं जे डोकं आहे ना, जे देह आहे, कुठल्या दिशेला असावं? आग्नेय दिशेला असावं. आग्नेयला. म्हणजे जे डोकं आहे ना, तिरकं जरी असेल तरी चालेल, पण आग्नेय दिशेला ठेवावं. 8 दिशा आहेत आपल्याकडे. 8 किती? आम्हाला 4च माहिती आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. 8 दिशा आहेत. आणि 8 दिशापैकी एक दिशा आहे आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला तिकडे डोकं असावं. चला, दुसरी गोष्ट, ज्या वेळेस
गेलेल्या आत्म्याच्या मागलं कोणी जरी एखादा माठ खांद्यावरती असतो, फिरविला गट फोडीला चरणी आणि महावाक्य दोन्ही बोंब झाली, तो जे घेऊन फिरणारं मडकं आहे ना, मडकं ते फोडतं कोण मागणं? हा, पाहुणा. पाहुणा असतो. बरं पाहुणाच का फोडावा लागतो, गावकरी का नाही? बरं त्याचं उदाहरण आहे का? तुम्हाला लय वेळ नाही लावत किंवा तुम्हाला लय त्रास देत नाही, त्या का असतो? कारण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सहकार्य करणारा किंवा आपल्यामध्ये सगळ्या सुखदुःखामध्ये असणारा कोण असतो? आपण आयुष्यामध्ये किती जरी डुबुळकं पाडलं असलं, त्या डुबुळक्याला लेपणारा कोण असतो? पाहुणा असतो, पाहुणा. म्हणून तो काय करतो? मी बुजवलेलं डुबुळकं पुन्हा पाडतो, पुन्हा पाडतो, पुन्हा पाडतो. किती किती फेर होतात तुमच्याकडं? 3, काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 3 आणि काही ठिकाणी 7. 7 फेरं, 3 फेरं, 5 फेरं, अशा प्रकारचं फेरं आपण घेत असतो. प्रत्येक गावाची प्रथा वेगळी, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. पण ज्या वेळेस गट फिरवला जातो पुरुष वर्ग महिला मंडळ, त्या घटासोबत शेजारी एक माणूस असतो. का? एकट्यानेच गट फिरवला पाहिजे. विठ्ठल महाराज गट किती लोकांनी फिरवायचा? वडील किती लोकांचे गेलेत? एकाच. गट किती लोकांनी फिरवायचा? एकांनीच. हां, आजकाल असं झालंय की गट धरण्यासाठी, त्या माणसाला धरण्यासाठी या बाजूला एक, या बाजूला एक. ज्यांच्या घरचं पितृ गेलेत ना, पितृ, त्या लोकांशिवाय तिथं कोण नाही पाहिजे. सांगणारे असू द्या किंवा माझं मत नाही, पण तुम्हाला खरं सांगू, शास्त्र असं सांगतं, फिरवलेला गट फक्त एकट्यानेच फिरवा. फिरविला गट फोडीला चरणी आणि महावाक्य दोन्ही बोंब झाली. बोंब कोणाला मारावी लागते? गेलेल्या जे महाग उरलेले पितृ आहेत ना, त्यांना बोंब मारावी लागते. आणि बोंब मारून सांगावं लागतं, तुम्ही आज आम्हाला सोडून गेला, पण कालांतराने आम्हाला देखील इथंच यायचंय, आम्ही देखील मागणं येतोय. बोंब मारतो, बोंब मारून सांगतो लोकाला की आमच्या घरातला आत्मा गेला. बोंब मारून लोकांना सांगावं लागतं आमच्या घरातला आत्मा गेला. बसलेले मंडळी पुरुष वर्ग, मग माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपण जर तिथं उभा आहे, आपण स्मशानामध्ये जळाव किती लोकांना लागतं? जे सरण आहे त्या सरणावरती झोपलेल्या एकाला जळावं लागतं का अख्खं गाव जळतं? एकालाच. मग माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही ज्या वेळेस जळत असताना तुमच्या सोबत कोण कोण येतं? कोणी सोबत येत नाही. मग तेच चोकोबारायांना कळलं, जेवढं काय आहे ते सगळं इथं राहतंय, जे बायका पोरं घरदार सगळं इथं आहे. मग कुठल्या गोष्टीचा गर्व? मग चोकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हटले, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, ताकोनी 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 पळती रांडा पोरे, रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे. अंती होती पाठ मोरे, अंती होती पाठ मोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे, ताकोनी पळती रांडा पोरे, पळती रांडा पोरे, कोणी पळती रांडा पोरे. महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं आणि बसलेली मंडळी पुरुष वर्ग टाळकरी, अजून मी अभंगाच्या बाहेरचा एकही शब्द वापरलेला नाही. का? अभंग घेताना तोच घेतलाय. कीर्तन वर्ष श्राद्धाचं आणि अभंग आमचे उत्सव करण्याचे.
बसलेल्या लोकांना मी मगाशी म्हटलं, आपण गेल्यानंतर आपल्या शरीराचं काय काय होतं हे बघण्याचं कीर्तन आहे. आपण गेल्यानंतर आपल्या मागं काय काय आहे हे ऐकण्याचं कीर्तन आहे. आणि हे कीर्तन वर्षश्राद्धाला कीर्तनकारांनी वर्षश्राद्धाचं काय काय महत्त्व आहे ते सांगितलं पाहिजे. चला, फिरविला गट फोडीला चरणी, महावाक्य दोन्ही बोंब झाली. जेवढे काय तुम्हाला त्या मशानामध्ये फिरवाय आलेत किंवा मशानामध्ये पोचवाय आलेत तेवढे काय करतात, अग्नी दिला की कुठं जातात, माघारी निघून जातात. चला तिथून पुढं ऐका. माघारी निघून गेल्यानंतर आपण गेल्यानंतर गावाच्या घराच्या थोड्या अंतरावरती 2 पोरं बादल्या घेऊन बसलेली असतात. त्या बादलीमध्ये गोमूत्र कमी आणि पाणी गोमूत्र कमी आणि बोरचं पाणी जास्त असतं का नाही. म्हणजे सविस्तर विधी सांगतो मी तुम्हाला, पण त्याच्यामध्ये अख्खी बादली भरून गोमूत्र असावं. पण आजकाल गोमूत्र मारुती महाराज कमी आहे. गोमूत्र कमी वापरतो आम्ही, पाणी जास्त वापरतो. पण ऐका, जेवढं तुम्हाला अवेलेबल होईल तेवढं तुम्ही गोमूत्र जास्त प्रमाणात वापरत जावा. आणि ते काय करतात, माणसांच्या पायावरती टाकतात, शिंपडतात. का? पवित्र आहे. चला, दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण आत्मा पोचवून येतो किंवा ज्या वेळेस आपण शरीराला अग्नी देऊन माघारी येतो ना, माघारी आल्यानंतर आपण पाहुण्या रावळ्याला काय खायला देतो, लिंबाचा कडूपाला. का देतो माहिती आहे? तिथून पुढं वर्षभर आपल्या आयुष्यामध्ये सुख नावाचा प्रकार नसतो. आपण वर्षभर काय करत नाही, नवी कपडे घालत नाही, चांगलं काय खात नाही. फक्त आमचं एकच असतं, हॉटेल गाठायचं ढावारा खायचं, हॉटेल गाठायचं ढावारा खायचं. म्हणजे घरात म्हणजे माणूस गेल्यानंतर कपडे चांगले नाही, काय झालंय, नाही आमच्या घरातलं एक माणूस गेलंय, मग नाही आम्ही गोड खात नाही, मग नाही आम्ही नवी कपडे घेत नाही, मग आम्ही फक्त ढाब्यावर जेवाय जातो. तुम्हाला सांगू, बसलेली मंडळी, पुरुष वर्ग, तुम्ही वर्षभर घरात बसा असा माझा तुम्हाला म्हणण्याचा हेतू नाही. पण आत्मा गेल्यानंतर जेवढे नियम आहेत तेवढे तुम्ही पाळावं. त्या माणूस गेल्यानंतर आपण चहा पाळतो, कुणी काय पाळतं. प्रत्येकाने एखादी गोष्ट पाळावी आणि त्या शरीराच्या ऋणातून मुक्त व्हावं. कारण का माहिती आहे का, जे शरीराने आम्हाला सांभाळलंय ना, त्या शरीराच्या आधूसुद्धा आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत ना तू पण तो हिताईसा झाला. म्हणजे त्यांना आपण पोचून आलोय आणि आपणही पोचणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नादी न लागता, कुणाशी वैर न बाळगता. आजकाल लोकात भावकीत भांडणं व्हायला लागली. का भांडणं होतात माहिती आहे? पुरुष वर्ग, महिला मंडळ, आमच्या वरच्यावर युत्या चालल्यात, मारुती महाराज वर युत्या त्या, आणि खाली आम्हीच आमच्या विरोधात आहे. म्हणून ह्या राजकारणी लोकांच्या कधी नादी लागायचं नाही. तुम्हाला सांगू, राजकारणी लोक आपल्या समोर बोलतात वेगळं आणि संध्याकाळी भेटतात वेगळं, पण संबंध तुमचे आमचे कशामुळे खराब होतात? राजकारणामुळे. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, जोपर्यंत आहात, हे शरीर जोपर्यंत तुमच्या सोबत आहे ना, तोपर्यंत फक्त देवा व्यतिरिक्त काय नको, फक्त देव. कारण विठ्ठलाशिवाय तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कोण नाही. एक धरीला चित्ती राही रकुमाईचा पती, भगवंताच्या नावाशिवाय काही नको, अवघे सुखाचे सांगाती. तुमच्या आयुष्यामध्ये फक्त सुखाच्या वेळी लोक येतात, दुःखामध्ये कोणी सोबत येत नाही. तुम्ही ज्यावेळेस जाताना त्यावेळेस अग्नी जळत असताना फक्त एकट्यालाच जळावं लागतं. म्हणून चोकोबारांना वाटलं असेल, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही आणती, टाकोनी पळते रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे, विडोबा रकुमाई. जय विठोबा. टाळी. महिला मंडळ, पुरुष वर्ग, माये. टाळ.
अरे मापात आणलेलं दिसतं. मारुती महाराज तुम्ही सोबत होते, मोहळला कीर्तन होतं. आता बसा थोड्या वेळ अजून 5-10 मिनटं. मोहळला कीर्तन होतं बसलेले मंडळी. आता यूट्यूबला कीर्तनकार उचय बुटकाय हलकाय फुलकाय कुठं काय लक्ष देत आहे. त्यांनी यूट्यूबला कीर्तन बघितलं माझं आणि मोहळला बोलवलं कीर्तनाला. हार घातला हार माझ्या पायापासून 2 फूट खाली लोळत होता. आणि एक कीर्तन इंदापूरमध्ये झालं जाधव महाराज. आता त्यांना काय माहिती, बरं आता त्यांनी महाराज बघितलाय पण त्यांना काय माहिती कसला मोठा आणायचा का बारका आणायचा का नारड्याला फास बसलेला पाहिजे. इंदापूरमध्ये कीर्तन झालं. इंदापूरमधले पुरुषवर्ग महिला मंडळ कीर्तन झालं आणि तो जो विण्याचा हार दिसतोय, विण्याचा हार तिकडं बघा एकदा, तो विण्याचा हार घातला माझ्या गळ्यात. काय म्हणलं फाशी द्यायची राहिली होती महाराजाला आता फक्त. म्हणजे विनोदाचा भाग सोडा पण तुमच्या सगळ्याचं प्रेम आहे, मोठा हार आणलाय. नाही सगळे चांगले आहेत, बसलेली एवढी माणसं आहे ती, कीर्तनकार बसलेली एवढी माणसं आहे ती, टाळकरी एवढे सुंदर आहेत, गाणारे दोघे एवढे सुंदर आहेत, इकडं वाजवणारे धोत्रवाले विठ्ठल महाराज सगळे सुंदर आहेत, पकवाजा सुंदर आहे, वाजवतोय सुंदर, महाराजच तेवढा बुटका लागलाय. असं चला विनोदाचा भाग सोडा. आणि कसं होतं महिला मंडळ पुरुष वर्ग, मला काही लोकांचे फोन येतात कीर्तनाच्या आधी, कुठं जरी कीर्तन असलं ना लोकांचे फोन येतात आणि लोक फोन करतात, महाराज कीर्तन जरा घासून झालं पाहिजे. आता इथं काय टांगटिंग आहे काय घासून कीर्तन काय, मला लोकांचं लक्ष देत नाही. कीर्तन कशासाठी जाधव महाराज, वर्ष श्राद्धाचं कीर्तन, बरं घासून कीर्तन करायचं म्हणजे काय करायचं. त्यांचं म्हणणं येतं कधी महाराज असं सांगा हा, लोकांच्या डोळ्यात नुसतं पाणी आलं पाहिजे. रडायचा दिवस नाही, आपल्यामधून आत्मा निघून गेलाय, आपल्यामधून एक माणूस निघून गेलाय. महिला मंडळ पुरुष वर्ग, आपल्या घरामध्ये एखादं बाळ जन्माला आलं ना, एखादं बाळ जन्माला आपण काय करतो, पेढे वाटतो पेढे. आणि आपल्या घरामधून कोण निघून गेलं तर आपण काय करतो, मोठ्याने रडतो, बोटं कोणाच्या नावानं मोडतो, देवाच्या नावानं. ज्या देवानं तुमच्या आमच्या घरामध्ये बारकं पोरगं पाठवलं, त्याच देवानं जर आमच्या घरामधून एखादं नेव घेऊन गेलं तर आम्हाला खपत नाही. आलेलं खपतं, गेलेलं खपतं का नाही. म्हणून हा दिवस जो आहे ना, तो या चव्हाण परिवाराच्या घरामध्ये गेल्या 1 वर्षापासून आधारवड गेला रे. बाप सोडून गेला. तुम्हाला सांगू बापाचं प्रेम काय असतं. बाप आपल्यावरती एवढं प्रेम करतो, महिला मंडळ पुरुष वर्ग, बापा एवढं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये कोणी प्रेम करत नाही. तुम्हाला सांगतो, आता आपण कमवतोय कशासाठी, फक्त आमच्यासाठी. मी आता कमवतोय फक्त माझ्यासाठी. उद्या माझं लग्न झालं, मी कुणासाठी कमवीन, मला पोर झाली कुणासाठी कमवीन. तसंच तुमच्या आयुष्यातही नाव, जेवढं काही बाप काबाड कष्ट करतो. आता 80 वर्षाचे आजोबा पुढे आहेत. बाबा आत्तापर्यंत तुम्ही जेवढं कमावलं कोणासाठी कमवलं, पोरांसाठीच ना. बाप करी जोडे लेकुराची ओढी आणि आपली करवंडी वागवणे. तुमच्या आमच्या आयुष्यामधला बाप आहे ना, बाप सगळ्यात मोठं आयुष्यामध्ये आपल्या मागलं शस्त्र कुठलं असेल, शस्त्र. आणि सगळ्या आपल्या बापापेक्षा मोठं कोण नाही. आमदार, खासदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान कोण मोठं नाही आपल्या बापापेक्षा. कारण आपल्यासाठी काबाड कष्ट ते नाहीत करत, फक्त आपला बाप करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले पाटील, शहाजीराजे भोसले औरंगजेबाच्या कळपामध्ये होते. त्यांची चाकरी करत होते. चाकरी कोणासाठी, शिवाजी राजासाठीच ना हो. आज नवदा शिवाजी राजांना जहागिरी भेटेल आणि माझा शिवाजी राजा मोठा होईल. कोणासाठी चाकरी शहाजी राजे करत होते, शिवाजी महाराजांसाठीच की हो. लढाया केल्या, शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शहाजीराजे शिवाजी महाराजांची आणि शहाजीराजांची भेट इतिहासामध्ये कमी दाखवली, बरोबर का नाही. किद्दा भेटला असेल होतो बाप, कोणासाठी लढाया करायचा. शहाजीराजे कोणासाठी लढाया करायचे, पोरासाठीच करायची घेऊ. किद्दा भेटला तो बाप. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा ना
राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. 32 मन सोन्याचं सिंहासन आहे मारुती महाराज. सोन्याच्या सिंहासनावरती माझा छत्रपती शिवाजी राजा राजा झाला. स्वराज्याचा राजा छत्रपती शिवाजी राजा 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसलेला राजा. दिवसभर कथा रोज चालला. लोक यायची, भेटायची, शुभेच्छा द्यायची, हार घ्यायची, गळ्यात टाकायची, भेटायची, फेट घालायची. सगळी लोक आली, देशातून लोक आली, दुसऱ्या देशातून लोक आली, पोर्तुगीज आले, इंग्रज आले, सगळे आले. संध्याकाळ झाली. संध्याकाळ छत्रपती शिवाजी राजा त्यांच्या महालातून आऊसाहेबापाशी गेले आणि आऊसाहेबापाशी जाऊन म्हणले, आऊसाहेब, आज तुमचा पोरगा 32 मन सोन्यावर बसला. एवढं मोठं सिंहासन आहे. तुमचा पोरगा राजा झाला, स्वराज्याचा राजा झाला, पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा झाला. पण हे बघण्यासाठी माझा बाप जिवंत नाही. किती मोठं दुःख आहे. ओक्साबोक्षी करून छत्रपती शिवाजी राजा आऊसाहेबाच्या मांडीवरती पडून रडतायत. ह्याच्यापेक्षा बाप किती मोठा असतो. तुमच्या आयुष्यामध्ये हवे शेजारी हवेला एखादी गाडी आडवी यावी. बारकी गाडी नाही मी म्हणत, 10 टायर एखादा आडवा यावा आणि आपल्या तोंडातून आई नाही निघत. काय निघतो? बाप निघतो. का हो? मोठ्या संकटाला तोंड देणार जर कोण आहे ना तर तो बाप आहे. बाप घरामध्ये झोपलेला असू द्या आणि त्या बापाने तुमच्या खांद्यावरती हात टाकू द्या आणि सांगू द्या, मी तुझ्या मागे, लढ तू निवांत. कोणाची नजर नाही जोपर्यंत बाप घरामध्ये जिवंत आहे. आणि वेगळ्या तिरक्या नजरेनं घराकडे बघण्याची कोणाची ताकद आहे का? अजिबात नाही. तुम्हाला सांगू, आई तुमची तुम्हाला कुठे घेते? पुरुष वर्ग, महिला मंडळ, आई तुम्हाला कडेवर घेते, कडेवर. पण तुमचा बाप तुम्हाला ज्या वेळेस उचलून घेतो ना त्यावेळेस खांद्यावर घेतो. का? मी जिथपर्यंत बघतोय ना त्याच्या पुढली नजर माझ्या पोराकडे जावे. माझ्यापेक्षा जास्त लांबचं माझ्या पोराला दिसावं म्हणून तुमचा बाप तुम्हाला खांद्यावरती घेतोय. आयुष्यामध्ये बाप खूप मोठा आहे. त्यांच्या इतकं दुःख दुसरं कोणाला नसतंय. आई घरामध्ये बाजार आणला, भाजी बनवून, चपाती बनवून रिकामी होते. पण त्या भाजीसाठी जो काबाड कष्ट करतो, त्या पैशासाठी रात्रंदिवस, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतो, स्वतःच्या रक्ताचं पाणी करतो, तो बाप आहे की हो? बापाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये मी म्हणतो देवाला प्रत्येक घरामध्ये जाता येत नाही. देव प्रत्येक घरामध्ये राहू शकत नाही. म्हणून देवानं तुमच्या आमच्या घरामध्ये आईबाप पाठवले की हो? कशाच्या रूपानं? देवाच्या रूपाने आमच्या घरामध्ये आईबाप आहेत. पण बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, मी माझ्या त्याही दिवसाच्या कीर्तनामध्ये प्रसाद दादा बोलून गेलो, आजही बोलतो. आज आमच्या घरामध्ये काय झालं, 2 भाऊ असले की महिनाभर बाप या घरात असतो, महिनाभर आई त्या घरात असते. महिना चेंज झाला, महिना बदलला की आई त्या घरात आणि बाप या घरात होतो. एक बाप 4-4 पोरांना सांभाळू शकतो. एक बाप 4-4 पोरांना सांभाळू शकतो. पण 4-4 पोरं एका बापाला सांभाळू शकत नाही. शोकांतिका आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्र संतांची भूमी. पाठीमागं तरुण वर्ग आहे, पुरुष वर्ग आहे, सगळ्यांना विनंती आहे, महाराष्ट्र संतांची भूमी आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जेवढे संत झाले दुसऱ्या कुठल्याही राज्यामध्ये नाहीत, दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये नाहीत. हा जो देश आहे, हे जे राज्य आहे संतांचं आहे, यामध्ये आईवडिलाची सेवा सांगितली. पण आपण सुशिक्षित झालो म्हणून जरा वेगळीकडे वळालो. कुठं वळालो? आईबापाची सेवा. आईबापाला घरामध्ये राहता येत नाही म्हणून काय करतो, एज्युकेटेड झालो की आम्ही काय करतो, वृद्धाश्रमात नेऊन टाकतो. कुणाला? आईवडिलाला. आईवडील वृद्धाश्रमात आणि सासू सासरे यांचं कुणाच्या घरात? आमच्या घरात. ज्या मुलीला वाटतं ना माझ्या माहेरी, महिला मंडळ, ज्या मुलीला वाटतं ना माझे आईवडील माहेरी सुखात नांदावे, त्यांनी आईबापाला सारखं बघायला जायचं आणि त्यांची सेवा करायची गरज नाही. तुमच्या घरामध्ये सासू सासरं सांभाळा. आपोआप तिकडली जी सून आहे, तिकडली तुमच्या भावाची जी भावज आहे ना, ते आपोआप तुमच्या आईबापाला सांभाळ. पण आमचं वेगळं आहे. आम्हाला दुसऱ्याचा आईबाप वेगळं वाटतं ना. आमचं दुसऱ्याचा बाबू, आमचा बाबू दुसऱ्याचा बाब्या. परिस्थिती चेंज आहे. म्हणून तुम्हाला सांगू, बाप मोठा आहे.
आणि तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तो बाप एकदा जर का निघून गेला, आज आम्हाला वाटतं आता मगाच्यापासून लहान लहान मुलं शाळेत जात आहेत, त्या लहान जाणाऱ्या मुलांना पुरुष वर्ग महिला मंडळ चित्र डोळ्यासमोर आणा. ज्यावेळेस आम्ही शाळेत होतो, मुलाला शाळेवर शाळेचे कपडे आणणारा कोण आहे? बाप. शाळेला दप्तर आणणारा कोण आहे? बाप. मुलीचं लग्न लावणारा कोण आहे? बाप. मुलाला चप्पल तुटली, चप्पल आणणारा कोण आहे? बाप. मुलीला कपडे आणायचे, बाप आणणारा कोण आहे? बाप. अरे बाप जर सगळा आहे तुमचा, सर्वस्व जर बाप आहे, पण आपण म्हातारपणात काय करतो माहिती आहे का? आमचा लाखाचा 2 लाखाचा 10 लाखाचा मारुती महाराज बंगला असतो, आमचा बाप घरामध्ये असतो आणि आम्ही बाहेर नसताना कुठनं तर निघून येतो आणि आम्हाला आमच्या बापाला आम्ही म्हणतो, ए तुला काय कळतं? कोणाला? बापाला जर का काय कळत नसतं, तुला ज्या बंगल्यामध्ये सहारा दिलाय, किती लाखाचा बंगला आहे, बाप येडाय का तुम्हाला तुमचा बंगला नावा करायला? बाप करी जोडे लेकुराचे ओढी, आपली करवंडी वागवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी, कडे वागवणी बारखंदी. 10 एकर असो, 5 एकर असो, 15 एकर असो, 20 एकर असो, 5 तोळे असो, 10 तोळा असो, 25 तोळं, 20 तोळं, जेवढं एकर असेल, गाववाल्याच्या नावावर नाही करत बाप, कुणाच्या नावावर करतो? तुमच्याच नावावर करतो की हो. म्हणून असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही सांभाळला पाहिजे. ज्ञानोबरायांच्या आयुष्यामधला बाप स्वतःच्या मुलासाठी देहांत प्रायश्चित्त करणारा माझा बाप आहे. श्रावण महिन्यातला धोधो पाऊस आहे, नदीला पूर आलेला आहे आणि त्या नदीच्या पुरामधून टोपलीमध्ये देवाला घेऊन जाणार तो बाप आहे. स्वतःच्या मुलाला 14 वर्ष वनवास मिळाला म्हणून राम राम करूनरा माझा बाप आहे. तुम्हाला सांगू, बाप जेवढा सांगेल ना तेवढा कमी आहे. आणि मला बाप काय वाटतो माहिती का? रागीट वाटतं. पण तुम्हाला सांगू, नारळ वर्ण जरी किती दणकट असला, किती जरी खवट असला, तरी आतमधून नारळ काय माहिती का? गोड आहे की हो, एवढा गोड आहे. तसा तुमचा आमचा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये खूप गोड आहे. त्याच्या उरामध्ये एवढी माया आहे, तो मुलावरती एवढं प्रेम करतो की तो आपल्या मुलाला कधी विसरत नाही. लहान असू द्या, मोठे असू द्या, कसंही असू द्या. 3 वर्षाचं पोरगा असलं, 30 वर्षाचं पोरगा असलं, नाही तर 70 वर्षाचं पोरग झालं, तरी बापाला आपलं पोरग हे सारखंच असतं. म्हणून तुम्हाला सांगतो, मुलावरचं प्रेम बाप कधी कमी करत नाही. बाप घरामध्ये निवांत बसलेला असू द्या, तरी सुद्धा बापावरती प्रेम करायचं कमी करू नका. कारण का? बाप कोण आहे माहिती आहे? बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप मन जेर कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. म्हणजे असा बाप आहे. आज बाप आम्हाला लक्षात येत नाही, पण तुम्हाला महिला मंडळ पुरुष वर्ग सांगतो, बाप तुम्हाला कधी कळतो माहिती आहे? मी नारदाच्या गादीव खोटं बोलणार नाही, नारदाच्या गादीव पुरुष वर्ग महिला मंडळ खोटं बोलणार नाही. ज्या वेळेस आमचा बाप निघून जातो ना, त्याच वेळेस आम्हाला बाप कळतो, त्याशिवाय बाप कळत नाही. मुलीचं लग्न जमलं, मुलीचं लग्न जमल्यापासून काबाड कष्ट करणारा, मुलीचं लग्न जमल्यापासून जहाल घेणारा, बस्ता बांधणारा, सासऱ्याला जावयाला तिकडं कार्यालय बुक करणारा कोण आहे? बाप आहे, बाप. म्हणून तुम्हाला सांगतो, बाप आयुष्यामध्ये कधी रडत नाही. महिला मंडळ पुरुष वर्ग, बाप आयुष्यामध्ये कधी रडत नाही. बाप फक्त मुलीचं लग्न ज्या वेळेस आहे ना, त्यावेळेस बाप मंडपाचा खांब धरतो, खांब, आणि मोठ्या मोठ्यानं बाप ओक्साबोक्षी रडतो. बापाचं मुलीवरती जेवढं प्रेम आहे, मुलावरती जेवढं प्रेम आहे ना, या पृथ्वीतलावरती बापाचं प्रेम कोणावरही नसतं. म्हणून तो बाप तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही जपला पाहिजे. सोडून गेले बाबा आम्हाले घराना, सोडून गेले बाबा आम्हाले घराना, बाबा बाबा बाबा
मी कुणाला बाबा 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 आता म्हणू मी कुणाला. असा बाप देवानं तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये घरामध्ये पाठवलेला आहे. म्हणून अशाच बापाची आपण सेवा करावी. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत बापाला काय पाहिजे काय नको काय ते सगळं बघावं. माझी विनंती आहे, मी मगाशीपासून म्हणतोय, मी वयानं तुमचे बसलेले मंडळी तुमच्या सगळ्यांपेक्षा वयानं मी लहान असेल, पण माझी तुम्हाला एक नम्रपूर्वक विनंती आहे, बाप जरी वयानं लहान झाला, बाप जरी वयानं जरी बाप म्हातारा असला ना तरी बापाला घरामध्ये रोज फळं नेऊन देत जा. आपण बारके होतो, आपल्याला फळं कोण आणायचा? बाप आणायचा. काजू बदाम खाऊ कोण घालायचा? बाप काय बोलायचा. आज बाप जर म्हातारा झाला तर बापाला आपण फळे नेऊन देतो का? नाही देत, आपल्यालाच पुरत नाही. मग असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये भगवंताने पाठवला. चोकोबाराय म्हणले, तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये जेवढं काय दिसतोय तो पसारा आहे, आणि जेवढं काय म्हणताय तुम्ही म्हणताय हे माझं आहे ते माझं आहे, जेवढं काय आहे ते सगळं तुम्हाला इथं ठेवून जायचं आहे. चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती घर. हा आत्तापर्यंत गेली 2 तास झालं तुमच्यासमोर बाप सांगतोय, अभंगाचा अर्थ तुमच्यासमोर सांगतोय. म्हणून या ठिकाणी ज्या संतांनी मला हे बोलण्यासाठी बुद्धी दिली अशा संतांचं भजन ज्ञानेश्वर माऊली. गेली 2 तास झालं आपण कीर्तनासाठी या ठिकाणी फुलं वाटा आता तोपर्यंत गेली 2 तास झालं तुम्ही या ठिकाणी कीर्तनासाठी बसलात. मी माझे फक्त कीर्तनांमध्ये मी 2 गोष्टी मारुती महाराज सांगत असतो. ब्रह्मज्ञान मी कमी अभ्यास केला असेल, ब्रह्मज्ञान मी अभ्यास केला की मला सांगता येतं आहे. कीर्तन करतोय त्या अर्थी काही कुठली गोष्ट वाचली, शास्त्र वाचलं किंवा संस्कृत वाचलं की आम्हालाही जमतंय. पण तुम्हाला सांगू, ज्या देवाला उभं करण्याची ताकद ज्या आई वडिलाच्या सेवेमध्ये त्यापेक्षा वेगळं काय सांगायचं तुम्हाला? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. पंढरीचा पांडुरंग परमात्मा पुरुषवर्ग माझा तुम्हाला प्रश्न आहे, महिला मंडळ कोणामुळे उभा आहे? पुंडलिकामुळे आहे. पण पुंडलिकाने काय केलं? पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. माये बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. म्हणून अशी सेवा आईवडिलाची माझ्या पुंडलिकरायानं केली. म्हणून तुम्ही आम्ही देखील आईवडिलाची सेवा केली पाहिजे. एकदा माती आड गेलेला. हा फुलं वाटतायत, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बसलेले मंडळी. एकदा मावळलेला सूर्य उद्या तुम्हा आम्हाला दिसेल, पण एकदा माती आड गेलेला बाप आणि आई आपल्याला पुन्हा दिसत नाही. जोपर्यंत आहे, मी माझ्या कीर्तनांमध्ये सांगत असतो जाधव महाराज की पुण्याला गेले की सगळं भेटतं, मुंबईला गेलं की सगळं भेटतं, दिल्लीला गेलं की सगळं भेटतं. हे चोर बाजार हे सगळं आपल्या महाराष्ट्रामध्ये काय भेटत नाही असं नाही, सगळं भेटतं. फक्त आईबाप कुठं इकत भेटत नाहीत, आईबाप नाहीत कुठे इकत भेटत. म्हणून जोपर्यंत राहत ना तोपर्यंत आईबापाची सेवा करा. म्हणून गेली 2 तास झालं ज्यांची मृदुंग सेवा आपण या ठिकाणी ऐकताय ते महाराष्ट्रातील एक बुलेट ट्रेन म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. आमचे मित्र मारुती महाराज पुरी, एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी सुद्धा. महाराजांनी आजपर्यंत शिवलीला ताईंसोबत 2-3 वर्षे होते. शिवलीला ताईंची कीर्तनं महाराजांनी वाजवली, इंदोरीकर बाबांची कीर्तनं वाजवली. म्हणजे तुम्हाला सांगू, महाराष्ट्रामध्ये एक महाराज असा नाही की ज्यांची कीर्तनं मारुती महाराजांनी वाजवली नाहीत. असे मारुती महाराज आज माझ्या सेवेसाठी आहेत. आणि ज्याचं मोठेपण असतं ना, प्रसाद दादा, संग्राम दादा, ज्याला त्याला जिथं तिथं मोठेपण दिलं पाहिजे. ज्याची ती आहे ना, किंवा जो माणूस सगळ्यांना आता सगळ्या कीर्तनं वाजवल्या आहेत. या बाजूला जर आपण बघितलं, प्रसाद दादा ज्यांची उंची मोठी आणि ज्यांचा आवाजही मोठा, असे स्वर सम्राट. आमचं स्वर इकडं तिकडं होतील पण त्यांचा स्वर अजिबात कुठं होत नाही. कालठण नंबरचे 1 आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. बाजूला जर बघितलं तर आमच्या जाधव महाराज आहेत, नाथ वेळापूरवरून त्या ठिकाणी आले, त्यांचे वडील देखील आले. काकांना देखील धन्यवाद, सगळ्यांना या ठिकाणी त्यांना देखील धन्यवाद. गोड गायन करतात, कीर्तनकार आहेत त्या सुद्धा, त्यांना देखील धन्यवाद. या बाजूला जर बघितलं, मृदुंग क्षेत्रातील इंदापूर तालुक्यातलं एक भूषण आणि माझे परमस्नेही आदरणीय, ज्यांच्यासोबत वारकरी संप्रदायामध्ये मी सोबत त्यांच्यासोबत आळंदीला गेलो, 7-8 वर्ष राहिलो, ज्यांच्यासोबत मी उन्हाळे पावसाळे सगळं बघितलं, असे असणारे आमचे मृदुंग सेवक, मृदुंग सम्राट संग्राम महाराज उमरे, त्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद. बाजूला आमचे विठ्ठल महाराज राखुंडे, युवा कीर्तनकार, आणि मला ज्यांनी
या ठिकाणी उभं केलं किंवा ज्यांनी मला सांगितलं हे करा ते करा, असे असणारे आमचे विठ्ठल महाराज राकुंडे, या बाजूला आताच माईकवर आलेले वीर महाराज पोनकुले महाराज, माफ करा पोनकुले महाराज, तुम्हाला देखील धन्यवाद मागून शेवटचा 1 मिनटं घेतो. मला अधिक वेळ घ्यायचा नव्हता. ज्यांच्यामुळं मी आज महाराष्ट्रभर आहे किंवा ज्यांच्यामुळं तुमच्या इंदापूर तालुक्याचं नाव किंवा आपल्या इंदापूर तालुक्याचं नाव मी पुढून येतो आहे, जे माझ्या कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तन आत्तापर्यंत जेवढी माझी कीर्तनं आत्तापर्यंतची झाली तुम्हाला जर बघायची असतील तर कुमार महाराज शिंदे यूट्यूब चॅनलला टाका. ज्यांनी माझी कीर्तनं आत्तापर्यंत शूट केली, ज्यांनी मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. आत्ता माझ्या काही तारखा ज्यांनी शूटिंग केल्यामुळं माझ्या तारखा नाशिक, नगर या विदर्भामध्ये चालल्या, असे आमचे सहदेव दादा भराडे. दादा तुमच्याही चरणी कोटी कोटी नतमस्तक, आणि तुमचं नाव घ्यायचं राहिलं म्हणून मी आवर्जून पुन्हा एकदा बोललो. म्हणून तुमचं जे माझ्यावरती प्रेम आहे, आयुष्यामध्ये एक मित्र याच्यासारखा असावा की त्याला वाटतं की कुमार महाराज मोठा व्हावा. ते मी माझ्या 2025च्या आयुष्यामध्ये काय कमवलं तर माझा 2025चा एक मित्र कमवला. आज सहदेव दादा भराडे, तुम्हाला देखील धन्यवाद. म्हणून आपल्यापैकी फुल नाही फुलाची पाकळी पुण्य हे आज या ठिकाणी काकांना जावं म्हणून तुम्ही या ठिकाणी फुलाच्या कार्यक्रमासाठी आला. चव्हाण परिवारानं याचं आयोजन केलं म्हणून सर्वांना धन्यवाद देतो.